तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपड्यांना आपले घाण हात लावण्याची? पूर्ण घर सोहमच्या आवाजामुळे हादरलं. सगळे नोकर चाकर घाबरले होते. ती 16 वर्षांची मोलकरीण त्याच्या मळालेल्या शर्टला उचलून धुण्यासाठी घेऊन जात होती की अचानक सोहम बाथरूममधून बाहेर आला होता. ती मुलगी तर घाबरून ओरडलीच होती. सोहम तिला म्हणाला, माझ्या शर्टला हात लावण्याची तुझी लायकी तरी आहे का? शर्टला हात लावला तर लावला, वरून माझा आवडता शर्ट जमिनीवर फेकून दिला. मम्मी, तुला किती वेळा सांगितलं आहे की माझी कामं तू स्वतः करत जा. असल्या घाणेरड्या भिकाऱ्यांना माझ्या कपड्यांना, माझ्या वस्तूंना हात लावू देऊ नकोस. आधी तिने आपल्या घाण हातांनी माझ्या शर्टला स्पर्श केला आणि त्याच घाण हातांनी माझ्या शर्टला जमिनीवर पाडले. ती 16 वर्षांची मोलकरीण तर भीतीने रडायलाच लागली होती. तेव्हाच तिथे सोहमची मम्मी सुद्धा आली होती. जेव्हा आपल्या मुलाला अशा प्रकारे रागात पाहिले तेव्हा त्या सोहमला समजावायला लागल्या की बाळा, मीच तिला सांगितले होते. परंतु सोहमचा राग मात्र शांत होत नव्हता. त्याला तर स्वतःचे डोके फोडून घ्यावे असेच वाटत होते. पुढच्या क्षणी त्याने आपल्या त्या शर्टला तिथेच आग लावली आणि म्हणायला लागला, जर आज नंतर तुझ्याशिवाय माझ्या वस्तूंना कोणी हात लावला तर शपथ घेऊन सांगतो की मी हे घर सोडून निघून जाईल. जरा तिचे हात तर बघ, किती मळालेले आहेत. असं वाटतंय की कितीतरी आठवडे तिने हातच धुतले नसतील. लताताई तर आपले डोके पकडून खालीच बसल्या. पूर्ण खोलीत शर्ट जळाल्याचा वास येत होता. सोहम तिथून बडबड करत बाहेर निघून गेला होता. 16 वर्षांची ती निरागस मोलकरीण एका बाजूला बसून रडत होती. घाबरत घाबरत लताताईंकडे आली आणि म्हणाली, मॅडम, मला माफ करा. मी तर तेच करत होते जे तुम्ही मला सांगितले होते. मला कुठे माहीत होते की छोट्या साहेबांना एवढा राग येईल. लताताई आपल्या मुलाच्या स्वभावापासून अगदी वेगळ्या होत्या. त्या मोलकरणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, तू चिंता करू नकोस. फक्त हा कचरा गोळा कर आणि बाहेर फेकून दे. इथून पुढे सोहमच्या खोलीत पाय ठेवायची गरज नाही. लताताई आपलं डोकं पकडून अजूनही तिथेच बसल्या होत्या. शेवटी त्या कसं काय आपल्या हट्टी मुलाला सुधारू शकत होत्या? लहानपणी केलेल्या प्रेमामुळे, लाडामुळे तो जास्तच बिघडला होता. त्याला जास्तच गर्व आणि ॲटिट्यूड होता. आपल्या बरोबरीच्या लोकांसोबत उठणे बसणे जसे काय त्याच्या बापाकडूनच शिकला होता. आईचे तर त्याच्यात कोणतेच गुण आले नव्हते. गरिबांना तर आपल्या पायाची धूळ समजत होता. माहीत नाही पुढे जाऊन त्याच्यासोबत काय होणार होते. लताताई आपल्या मुलासाठी देवाजवळ प्रार्थना करत असायच्या. आता सुद्धा सोहम रागात ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून त्याच्यासोबत मॉलमध्ये गेला होता. तो त्याच ब्रँडचा शर्ट घेऊन घरी परत आला होता आणि यावेळेस आपल्या मम्मीच्या हातात देऊन म्हणाला की मला हा शर्ट प्रेस करून दे. हे ऐकून त्याच्या मम्मीने त्याच्याकडे एक नजर टाकली. त्यावेळी त्याच्यासोबत वाद घालणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटल्यासारखं होतं. जेव्हा लताताईंनी त्याचा शर्ट प्रेस करून दिला तेव्हा तो घरातून बाहेर निघून गेला होता. लताताई आपल्या मुलाची कामं स्वतःच करायच्या, पण कधी कधी नोकरांना खूप कमी वेळा त्याच्या रूममध्ये पाठवायच्या. सोहम लहानपणापासूनच खूप हुशार होता. अजून त्याचे शिक्षण चालू होते, पण यासोबतच त्याने आपला बिझनेससुद्धा सांभाळायला चालू केले होते. कंपनीमध्ये तो स्वतःची ओळख निर्माण करायला लागला होता. जुलैचा महिना होता आणि आज गरमीसुद्धा जरा जास्तच होती. ऑफिसवरून गाडीपर्यंत असणारा रस्ता त्याने खूप मुश्किलीने पार केला होता. एक गार्ड त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन उभा होता. थोडी जास्त गरमी होती, ती त्याला आता सहनच होत नव्हती. तो पटकन जाऊन आपल्या गाडीत बसला आणि गाडी चालू करून तिथून पळवली. गाडीमध्ये जेव्हा AC ऑन झाला तेव्हा त्याच्या मनाला शांती भेटली होती. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर तो त्याच्या घरी पोहोचणारच होता. आज तर सूर्य आग ओकत होता. तो आपल्याच धुंदीत गुणगुणत रस्त्यावरून जात होता की त्याच वेळेस सिग्नलच्या जवळ एक ॲक्सिडेंट झाला. मोटरसायकल आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झाला होता. मोटरसायकलवाला खूपच जखमी झाला होता आणि त्यामुळे तिथे येणाऱ्या सगळ्या गाड्या जाम झाल्या होत्या. लोक गाडीतून बाहेर निघून ते दृश्य बघत होते आणि जखमी माणसाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकले होते आणि ट्रकमधील सामानाची पोती जमिनीवर पडली होती. तो रस्ताच ब्लॉक झाला होता.
लोक ती पोती उचलून ट्रकमध्ये ठेवत होते, म्हणजे लवकरात लवकर रस्ता क्लिअर होऊ शकेल. पण सोहमने तर एकदा सुद्धा गाडीतून खाली उतरून हे दृश्य बघितले नव्हते. उलट त्याला आजपर्यंत वाट पाहण्याची सवयच कुठे होती. त्याने गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मागे सुद्धा गाड्यांची खूप मोठी लांब लाईन लागली होती. तो तर मध्येच फसला होता. गाडी जर स्टार्ट राहिली असती तर एसी सुद्धा चालू राहिला असता, पण अचानक गाडीने खडखड आवाज केला आणि त्यासोबतच बंद झाली. कदाचित गाडीमधले पाणी संपले होते. सोहमला तर या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा नव्हती. त्याने गाडी स्टार्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण गाडी स्टार्टच झाली नाही. एसी सुद्धा बंद झाला होता आणि 10 मिनिट नंतर त्याच्यावर गरमीने हमला केला होता. सोहमला आपला श्वास कोंडतोय की काय असे जाणवायला लागले होते. तो रागात समोरच्या ट्रकवाल्याला शिव्या द्यायला लागला होता, कारण त्याच्यामुळे त्याला इतकी गरमी सहन करावी लागत होती. त्याला जर शक्य असते तर तो उडून घरी पोहोचला असता. बाहेरचे रखरखते ऊन आणि धूर सोडणाऱ्या गाड्या यामुळे त्याच्या गाडीच्या काचांवर धूळ पडत होती. तरी सुद्धा श्वास घेण्यासाठी आणि ताजी हवा खाण्यासाठी त्याने गाडीच्या काचा खाली केल्या होत्या. बाहेरून त्याच्या तोंडावर येणारी गरम हवा त्याला सहनच होत नव्हती. तो सुद्धा असाच बसून आसपासचे दृश्य बघून परिस्थितीचा शिकार झाला होता. त्याच वेळेला जेव्हा दुरून एक 8 वर्षाची मुलगी त्याच्या गाडीजवळ यायला लागली, तेव्हा सोहमने तर त्या मुलीला अगदी इग्नोर केले होते. ती मुलगी आपल्याबरोबर 3 वर्षाच्या भावाचा हात पकडून सोहमच्या गाडीजवळ येत होती. आपल्याच धुंदीत स्टेअरिंगवर हात ठेवून कपाळावर घामाच्या धारा पुसताना तो समोरच्या मिररमध्ये बघत होता की त्या मुलीने त्याच्या गाडीच्या खिडकीवर आपल्या बोटाने टिचकी वाजवली. लगेचच सोहमने वळून त्या बाजूला पाहिले तर समोर तीच 8 वर्षांची मुलगी उभी होती, जिचे केस मातीने भरलेले होते. असे वाटत होते की तिने कधीच आंघोळ केली नसेल. तिचे तोंड घाण होते, कपडे सुद्धा फाटलेले होते आणि मळालेले होते. आणि तिच्यासोबत तिचा भाऊ सुद्धा होता. तो सुद्धा तिच्यासारखाच होता. कॉलर फाटलेली होती. पायात त्याने आपल्या वयापेक्षा मोठी चप्पल घातली होती, जी तुटलेली होती. ती चप्पल कदाचित त्याच्याच बहिणीची वाटत होती. त्या मुलीच्या पायात चप्पल नव्हती. ती त्या गरम तापलेल्या रस्त्यावरून पाय उचलत होती आणि एकमेकांवर ठेवत होती. उन्हामुळे तर रोडवर आग निघत होती. तिने आपल्या हातात एक बॉक्स पकडला होता, जो तिने आपल्या भावाच्या डोक्यावर ठेवला होता, कारण की त्याचं उन्हापासून बचाव होऊ शकेल. ती मुलगी म्हणायला लागली, "साहेब, हे पेन खरेदी करा ना. एक पेन 5 रुपयाचा आहे." सोहमने जेव्हा त्या घाण झालेल्या मुलीला स्वतःबरोबर बोलताना बघितले तर पुढच्या क्षणी त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणायला लागला, "माझ्या गाडीपासून दूर हो. हात कसा काय लावला तू माझ्या गाडीला? तू तुझे हात बघ, किती घाण आहेत. दूर हो माझ्या गाडीपासून. जा इथून निघून." सोहमच्या नजरेत आपल्यासाठी एवढी घृणा, द्वेष, तिरस्कार पाहून ती मुलगी हैराण झाली होती. लगेचच आपल्या भावाचा हात पकडून त्याच्या गाडीपासून थोडी दूर जाऊन उभी राहिली. म्हणायला लागली, "साहेब, तुमच्या गाडीपासून दूर झाले. आता तरी माझ्या जवळून हे पेन खरेदी करा. माझा भाऊ काल रात्रीपासून उपाशी आहे. त्याने काहीच खाल्ले नाही. उपाशी राहिल्यामुळे त्याची तब्येत सुद्धा खराब व्हायला लागली आहे. जर तुम्ही हे पेन खरेदी केले तर मी माझ्या भावाला खाऊ खरेदी करून देईल." त्या मुलीच्या डोळ्यात खूपच उदासी होती, जी सोहमसारख्या लोकांना जाणवू शकत नव्हती. सोहम रागात तिच्या हातातल्या पेनांकडे बघत म्हणाला, "मी या पेनांचे काय करू? जा, दुसरीकडे जाऊन दुसऱ्यांचे डोके खा. माझं डोकं खराब करू नकोस. मला हे पेन खरेदी करायचे नाहीत." तरी सुद्धा ती मुलगी जेव्हा पुन्हा पुन्हा हट्ट करायला लागली, तेव्हा सोहमने आपल्या गाडीचा दरवाजा रागात उघडला. तेव्हा तो दरवाजा त्या मुलीच्या पोटाला लागला होता. ती आपल्या भावासोबत रोडवर पडली होती. सोहम रागात गाडीतून बाहेर निघाला आणि आपल्या वॉलेटमधून 50 रुपये काढून त्या मुलीवर फेकून दिले. म्हणायला लागला, "हे पकड आणि परत माझं डोकं खराब करू नकोस. या ट्रॅफिक जाम आणि गरमीमुळे पहिलाच माझा पारा हाय झाला आहे. असे नको व्हायला की मी तुला रागात माझ्या गाडीखाली चेंगरून टाकेल." "अरे, समजतेस काय तू स्वतःला? प्रेमाने समजून सांगितलेलं कळत नाही का? जेव्हा म्हटलं आहे
की हे पेन मला नाही पाहिजे, तरीसुद्धा पुन्हा पुन्हा आपले तोंड का वाजवतेस? सोहमने ते 50 रुपये तिथेच फेकले होते. ती मुलगी रडत होती की हैराण झाली होती. सोहमने पाहण्याचे कष्टसुद्धा उचलले नाहीत. त्याने गाडी चालू केली आणि बंद झालेली गाडी चालूही झाली. तोपर्यंत रोडसुद्धा मोकळा झाला होता. त्या मुलीला तिथे सोडून तो आपल्या घराच्या दिशेने रवाना झाला होता. त्याने आपली गाडी घरापर्यंत आणलीच होती की जशी त्याची गाडी घराच्या बाहेर थांबली तेव्हा त्याला मागून गोंधळ झाल्याचा आवाज आला. त्याने पटकन पाठीमागे वळून पाहिले. ही श्रीमंतांची कॉलनी होती. इथे राहणारे सगळेच लोक श्रीमंतच होते. सोहमने जेव्हा पाहिले तेव्हा एक 11 ते 12 वर्षाचा मुलगा आणि मुलगी रोडवर बसून रडत होते, ओरडत होते, आपल्या आईवडिलांना बोलावत होते. त्यांच्या समोरच रोडवर एक मांजरीचे पिल्लू होते जे सोहमच्या गाडीने उडवले होते. त्या मांजराच्या पिल्लाचे दोन्हीही पाय तुटले होते. मांजरीच्या पिल्लामध्ये अजूनही जीव बाकी होता. ती मुलगी कदाचित त्या मांजरीच्या पिल्लावर प्रेम करत होती. रडत रडत सोहम जवळ आली. तिचे हात रक्ताने भरले होते. आपले रक्ताने भरलेले हात सोहमच्या कपड्यावर तिने मारले होते. त्याला धक्का देऊन ती म्हणायला लागली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या पिल्लूला मारण्याची? तुम्हाला दिसले नाही का? माझं पिल्लू रोडवर होतं. तुमच्यामुळे माझ्या या पिल्लाची ही हालत झाली आहे. देव करो तुम्हाला सुद्धा असंच कोणाच्या तरी गाडी खाली आणू देत आणि तुमचे सुद्धा दोन्ही पाय असेच तुटून जाऊ देत, जसे तुम्ही माझ्या मांजरीच्या पिल्लासोबत केले आहे. हे त्या मुलीचे शब्द ऐकून सोहमला थोडीफार जी लाज वाटत होती ती सुद्धा लगेच संपून गेली होती. त्या क्षणी त्या मुलांचे आई वडील देखील तिथे आले होते. सोहमने रागाच्या भरात त्या मुलीचे तोंड दाबले आणि तिला म्हणाला की मी अजूनपर्यंत शांत होतो, पण तुझा तर डांबरटपणा वाढतच चालला आहे. जे हाल मी तुझ्या मांजरीच्या पिल्लाचे केले आहे, तुझे सुद्धा तेच करेन. तुला सुद्धा माझ्या गाडीच्या खाली चेंगरून टाकेल, समजलीस? या अशुभ मांजरीच्या पिल्लासाठी तू माझ्यासोबत डांबरटपणा करशील का? सोहम एवढे बोलून त्या मुलीला ढकलून आपल्या घरामध्ये निघून गेला होता. जेव्हा लताताईंना माहीत पडले तेव्हा त्यांनी लगेच आपल्या मुलावरून पैसे उतरवून गरिबांना वाटून टाकले होते आणि 100 गरीब लोकांना जेवणही दिले होते. त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, हे काय केलेस तू? गाडी लक्षपूर्वक चालवायला हवी होती ना? मुक्या जनावराला मारणे म्हणजे काय माहीत आहे का? देवाच्या दारात क्षमा नाही. पण सोहमला तर या सर्व गोष्टींचा फरकच कुठे पडत होता. तो तर दिवसेंदिवस अजूनच गर्विष्ठ होत चालला होता. त्याला फक्त आणि फक्त आपल्या श्रीमंती आणि पैशांशी मतलब होते. त्याच्या गरिबांच्या बाबतीत तिरस्कार अजूनच वाढत चालला होता. त्याच्या मनात प्रेम फक्त स्वतःसाठीच होते. त्या दिवशी जेव्हा तो रात्री झोपण्यासाठी बेडवर पडला तेव्हा खूप थकलेला होता. त्याचे आपल्या पप्पांसोबत सुद्धा काही वेळापूर्वी भांडण झाले होते की तुझ्यामुळे मिस्टर देशमुख यांनी मला खडे बोल सुनावले, माझा अपमान केला, कारण तू त्यांच्या लहान मुलीला का मारलेस? अरे, लहान मुलांसोबत तुझे असे वागणे तुला तरी पटते का? पण आपल्या बापाला असेच बोलताना सोडून तो आपल्या रूममध्ये येऊन झोपण्यासाठी बेडवर पडला होता. झोपेमुळे त्याचे डोळे आता लाल झाले होते. जसे त्याने आपले डोळे झोपण्यासाठी बंद केले तेव्हा अचानक तीच 8 वर्षाची मुलगी त्याच्या नजरेसमोर आली, जी खूपच वाईट परिस्थितीत होती. पण तरीही ती पेन विकत होती. तिने भीक मागितली नव्हती, उलट आपल्या जवळचे पेन ती विकत होती. जसा सोहम डोळे बंद करत होता ती मुलगी पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येत होती की साहेब, हे पेन विकत घ्या ना. माझा भाऊ खूप उपाशी आहे. तुम्ही जर हे पेन विकत घेतले तर मी त्याला पोटभर जेवण भरवू शकेल. माझा भाऊ खरंच खूप उपाशी आहे. हे शब्द ऐकताच सोहमने पुन्हा डोळे खाडकन उघडले होते. रात्रीचे 1 वाजले होते. AC चालू होता तरी सुद्धा त्याचे शरीर घामाने भिजले होते. पाण्याचे 2 ग्लास प्यायल्यानंतरही तो पुन्हा एकदा बेडवर पडला, पण झोप तर त्याच्या डोळ्यांपासून खूपच दूर होती. कानामध्ये पुन्हा पुन्हा त्या मांजराच्या पिल्लाचे ओरडणे घुमत होते किंवा त्या 8 वर्षाच्या मुलीचा आवाज, जी त्याच्याजवळ पेन विकण्यासाठी आली होती. त्याची संपूर्ण रात्र अशीच याच अवस्थेमध्ये निघून गेली होती. सकाळी सकाळी जेव्हा सोहम रूममधून बाहेर आला तर त्याचे लाल डोळे पाहून लताताई काळजीत पडल्या. म्हणायला लागल्या की हे डोळे एवढे कसे लाल झाले आहेत?
रात्रभर झोप आली नाही का? सोहम तर झोप न झाल्यामुळे अजूनच चिडचिड झाला होता. आपल्या आईसोबत सुद्धा तो भांडण करायला लागला होता. म्हणाला की हे काय लहान मुलांसारखी प्रत्येक वेळेला मला प्रश्न विचारत असतेस. कोणी मला या घरात शांतीत राहू देणार आहे की नाही? मला काहीच नाही झाले. मी अगदी ठीक आहे. त्याने नाश्ता सुद्धा आज थोडाच केला होता आणि मग अशाच खराब अवतारात आपला मोबाईल आणि कारची चावी घेऊन बाहेर पडला होता. ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा त्याने नकार दिला होता. पप्पांना म्हणाला होता की आज माझे मन फक्त इकडे तिकडे फिरण्यासाठी होत आहे, त्यामुळे ऑफिसमध्ये माझी वाट पाहू नका. बापाने आधीसुद्धा कधीच त्याच्यावर बळजबरी केली नव्हती, त्यामुळे आता सुद्धा त्याला मोकळं सोडलं होतं. तो पूर्ण दिवस असाच इकडे तिकडे फिरत राहिला. पण एक विचित्र अस्वस्थता त्याच्या मनाला जाणवत होती. भूकही त्याला खूपच लागली होती. जेवण करण्यासाठी तो आपल्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये गेला. पण जेवण पुढे आल्यानंतर पुन्हा पुन्हा तो मुलगा त्याच्या डोळ्यांसमोर आला, जो आपल्या बहिणीचा हात पकडून उभा होता, ज्याच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती. खूप लाचारीने, काहीतरी आशेने तो त्याला बघत होता. एकदा पुन्हा ते दृश्य आठवल्यानंतर अस्वस्थ झाला होता. मनातल्या मनात म्हणत होता की 50 रुपये तर फेकून आलो होतो. ते पैसे घेऊन काही ना काही त्या दोघांनी खाल्ले देखील असेल. असेच मी गरीब बेसहारा लोकांना रोजच बघत असतो, जे अशा प्रकारची नाटके करून श्रीमंत लोकांकडून पैसे काढून घेत असतात. मग शेवटी हे दोघेही पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर का येतात? माझ्या डोक्यातून ते दोघे का नाही जात? हा विचार करून सोहम जेवण न करताच बाहेर पडला होता. भूक तर त्याची पळूनच गेली होती. कारण नसताना रोडवर फिरल्यानंतर जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचे केस विखुरलेले होते. कॉलरचे बटन सुद्धा उघडे होते. लताताई आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून हैराण झाल्या होत्या. काही दिवसांपासून त्या आपल्या मुलाच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष करत होत्या. त्या सोहमला म्हणाल्या, बाळा, ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस? कुठे त्यांचा मुलगा, जो आपल्या केसांना थोडा सुद्धा खराब होऊ देत नव्हता. शर्ट थोडा चुरगळलेला असला तर घरात वादळ येण्याबरोबरच होते. मग आज आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून लताताई घाबरल्या होत्या, काळजीत पडल्या होत्या. त्या आपल्या मुलाजवळ आल्या आणि त्याला म्हणायला लागल्या की जा, आज जाऊन कपडे चेंज करून ये. पण सोहम तर तिथे सोफ्यावर आडवा पडला होता. म्हणायला लागला, नाही, मी असाच ठीक आहे. तो विचित्र विचारात हरवला होता. कुठेच त्याला शांती भेटत नव्हती. लताताईंनी त्याला विचारले, पण सोहमने त्यांना काहीच सांगितले नाही. फक्त हेच म्हणाला की झोप नाही म्हणून डोकं खूप दुखत आहे. जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा विचित्र विचित्र आवाज ऐकायला येतात. मला नीट झोपू सुद्धा देत नाही. त्यामुळे मला आराम सुद्धा करता येत नाही. काही खायला गेलो तर डोकं फिरायला लागते आणि खाण्यापासून मन उठते. अशा प्रकारच्या गोलगोल गोष्टी करून सोहम तिथून निघून गेला. लताताई दिवसेंदिवस आपल्या मुलाची अवस्था पाहून काळजीत राहू लागल्या होत्या. त्या रात्री तर हद्दच झाली. सोहमच्या खोलीतून अचानक ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. लताताई आणि त्यांचे पती आपल्या खोलीत झोपले होते. जेव्हा सोहमच्या खोलीतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकून ते दोघेही त्याच्या खोलीत पळत गेले होते. बेडवर झोपून सोहम ओरडत, किंचाळत होता. म्हणत होता की मला मरायचे नाही. सोडा माझ्या पायांना. माझ्या पायांना गाडीखाली चिरडू नका. मला अपंग व्हायचे नाही. प्लीज, माझ्यावर हा अन्याय करू नका. सोहम तर झोपेतून जागा झाला होता, पण अशा विचित्र विचित्र गोष्टी बडबडत होता. घाबरत म्हणाला की माझ्या पायांमध्ये जीव राहिला नाही. या लोकांनी माझ्या पायांना कापले आहे. मम्मी, मला त्या मुलीचा शाप लागला आहे. मी तिच्या पाळलेल्या मांजरीच्या पिल्लाला मारले होते आणि आता माझे पाय ती कापत आहे. ते मांजरीचे पिल्लू मेल्यानंतर सुद्धा आपल्या तुटलेल्या पायांसोबत अगदी जिवंत होऊन बसले आहे आणि मलाच पाहत होते ग. झोपेतच सोहम आपल्या मम्मीसोबत माहीत नाही काय बडबड करत होता. त्याच्या मम्मीने त्याला पाणी पाजले, पण त्याला उलटी झाली होती. पाण्याचा घोट सुद्धा त्याच्या गळ्याखाली उतरत नव्हता. खाणेपिणे तर तसेही त्याने अगदीच कमी केले होते. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून लताताई त्याची नजर काढायला लागल्या. शेवटी आपल्या मुलाला झाले तरी काय आहे, पण हळूहळू
सोहमला कदाचित जाणवू लागले होते की सगळं काही त्याच्यासोबत यासाठी होत आहे की कारण त्याने 2 गरीब बहीण भावाची मदत केली नव्हती. ती त्याच्याजवळ पेन विकायला आली होती. जर त्याची इच्छा असती तर तो पेनाची पूर्ण फॅक्टरी विकत घेऊ शकला असता. काय झाले असते जर तो त्या दोघांसोबत आरामात बोलला असता, पेन खरेदी करून त्यांना पैसे दिले असते, तर कदाचित आज जे होत आहे ते झाले नसते. आणि मग नंतर ती निरागस मुलगी जिच्या मांजरीचे पिल्लू त्याने आपल्या कारने उडवले होते. सगळ्यात अगोदर सोहम मार्केटमध्ये गेला आणि तिथून त्याने एक सुंदर पांढऱ्या रंगाचे मांजराचे पिल्लू विकत घेतले आणि त्याला पिंजऱ्यात बंद करून त्या मुलीच्या घराबाहेर आला होता. सोहमसारख्या माणसाला आपल्या घराच्या बाहेर पाहून त्या मुलीची आई काळजीत पडली होती. ती स्वतः बाहेर आली आणि सोहमसोबत मोठ्या आवाजात बोलायला लागली. इथे का आला आहेस? काय काम आहे तुझं? परंतु सोहमने घरामध्ये येण्याची परमिशन मागितली. ती मुलगी तिथेच उभी होती जिने सोहमला शाप दिला होता. आता सुद्धा आपल्या मांजरीच्या पिल्लाच्या आठवणीमध्ये ती रडत होती. सोहम तिच्या जवळ गेला आणि तिला घेऊन सोफ्यावर बसला. तिच्याकडे माफी मागितली आणि आपल्या हातातल्या मांजरीच्या पिल्लाचा पिंजरा त्या मुलीला दिला. ती मुलगी आधी तर सोहमला रागात बघत होती. जसा तो पिंजरा उघडला आणि त्यातले मांजरीचे पिल्लू पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली होती. ती मांजरीचे पिल्लू आपल्या हातात घेऊन सोहमला थँक्यू म्हणायला लागली होती. मनातल्या मनात कुठे ना कुठे सोहमसुद्धा देवासमोर शर्मिंदा होता की त्याच्या निष्काळजीपणामुळे एका निरागस मांजरीच्या पिल्लूचा जीव निघून गेला होता. असो, तो त्या घरातून बाहेर निघून आला होता. आता त्याचे पुढचे लक्ष तोच सिग्नल होता जिथे ते दोन्ही बहीण भाऊ त्याला भेटले होते. 2 आठवडे झाले होते. सोहम रोजच तिथे जात होता आणि तिथे गाडी फिरवत होता. आसपासच्या लोकांजवळ सुद्धा त्या 2 बहीण भावांबद्दल विचारपूस करत राहायचा. पण कोणालाच त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. सोहमची तर पर्सनॅलिटी अगदी बदलून गेली होती. नाही तो नोकरांवर ओरडत होता आणि नाही त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा गर्विष्ठपणा आणि नाही त्याच्यात कोणता ॲटिट्यूड राहिला होता. पुन्हा पुन्हा तो त्या सिग्नलवर जाऊन त्या 2 बहीण भावांना शोधत राहायचा आणि जेव्हा तिथल्या एका माणसाने सांगितले की ते दोघे पेन विकणारे बहीण भाऊ अमुक अमुक वस्तीमध्ये राहत आहेत, तेव्हा सोहम त्या वस्तीमध्ये आपली गाडी घेऊन आला. पण त्या वस्तीचे रस्ते खूपच लहान लहान होते. त्याची गाडी जाऊ शकत नव्हती. त्याने गाडी एका बाजूला लावली आणि पायी चालत पुढे जाऊ लागला. तिथे खूप सारी मुलं होती जी खेळत होती. त्याची गाडी पाहून त्याच्या गाडीच्या आसपास जमा होऊ लागली होती. तिथे एका कोपऱ्यात छोट्याशा झोपडीत ते दोघे बहीण भाऊ त्याला दिसले होते, ज्यांचे आई वडील देवाघरी गेले होते. फक्त दोघेच बहीण भाऊ होते. ती मुलगी पेन विकून इमानदारीने पैसे कमावत होती. सोहमला बघून तर ती पहिल्यांदा घाबरली, परंतु पुढच्या क्षणी म्हणायला लागली, साहेब 2 मिनिट इथेच थांबा, मी आलेच. ती पळत पळत जाऊन आपल्या झोपडीत परत गेली होती आणि एका पिशवीतून 50 रुपयांची नोट काढून बाहेर आली होती. ती 50 रुपयांची नोट तिने सोहमला दिली आणि म्हणाली, साहेब मी भीक घेत नाही. माझ्या आईने मला सांगितले आहे की भीक मागून खाल्लेलं चांगलं नसतं. देव भीक मागणाऱ्यांवर खूप नाराज असतो. त्या दिवशी तुमच्या गाडीचा खूप पाठलाग केला. तुम्हाला खूप शोधले पण तुमचे घर मिळाले नाही. हे पैसे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. त्या मुलीचे बोलणे ऐकून सोहमचे डोळे अश्रूंनी भरले होते. तो शर्मिंदा झाला होता. त्याने ते 50 रुपये आपल्या हातात घेतले आणि पाहायला लागला की किती स्वाभिमानी आणि आत्मसन्मान जपणारी ती मुलगी होती. भीक घेत नव्हती. जर तिला हवे असते तर तिने त्या पैशांनी खाऊ विकत घेऊन आपल्या भावाला दिला असता. सोहमचा अपमान करून सुद्धा ती किती आरामात त्याच्यासोबत हसून बोलत होती. सोहम तिथेच आपल्या गुडघ्यांवर बसला आणि त्या मुलीला हात जोडून म्हणायला लागला की मी त्या दिवशी जे केले त्यावर खूप शर्मिंदा आहे. त्या दिवशी तुझ्यासोबत मी खूप वाईट वागलो होतो. जर शक्य असेल तर मला तुझा मामा समजून माफ कर. ती एक निरागस मुलगी होती. तिचे मन साफ होते. तिने लगेच सोहमला माफसुद्धा केले आणि पुन्हा एकदा आपले पेन घेऊन आली होती आणि सोहमला म्हणायला लागली, तुम्हाला आज पेन हवे आहेत का?
त्यावेळेस तिच्याजवळ 20 पेन होते, ज्यांचे 100 रुपये होत होते. सोहमने सगळे पेन विकत घेतले आणि तिला 100 रुपये दिले. तेव्हा ती खूपच खुश झाली होती आणि सोहमला धन्यवाद करायला लागली. दोघेही बहीण भाऊ खूपच खुश झाले होते. तेव्हा सोहमच्या मनात जी अस्वस्थता होती तिचे आता शांतीत रूपांतर झाले होते. आज त्याला भूक लागली होती आणि त्याने पोट भरून जेवण केले होते. आजच्या रात्री तो शांतीने झोपू शकला होता. आज त्याला कोणताच रडण्याचा आवाज आला नव्हता. परंतु आता फक्त इतकेच नाही तर त्याला अजूनही काहीतरी करण्याची इच्छा होती. दुसऱ्याच दिवशी तो परत तिकडे गेला आणि त्या दोन्ही बहीण भावाला आपल्या आईवडिलांनी उभारलेल्या अनाथ आश्रमामध्ये घेऊन आला, जिथे ते दोघेही फक्त पोट भरून जेवत नव्हते तर त्यांचे स्कूलचे ॲडमिशनसुद्धा करून दिले गेले होते. लताताई तर हे सगळं बघून हैराण झाल्या होत्या. म्हणत होत्या, देवाने माझ्या मुलाला खरा रस्ता दाखवला. जे झाले होते ते चांगलेच झाले होते. त्या खुश होत्या की आपला मुलगा आता सुधारला आहे. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.